एक दर्जेदार टी शर्ट। वेलकम एजे। एजेचा एक कॅच आणि तो कॅच नव्हता, ती फॅच होती। ये एजे वेलकम, चांगला खेळ राहिलाय एजे यांचा। वन ऑफ द बेस्ट फिल्डर इन पाटण तालुका टेनिस क्रिकेट म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि क्षेत्ररक्षणासाठी हा खेळाडू जाणला जातो। हा सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल एजे यांना। आणि हॉटेल दक्कन 50% ऑफ तुकाराम डाकवे साहेब दादा यांच्या माध्यमातून ओम साई ट्रॅव्हल्सचे सर्वे सर्वा आणि उपसरपंच डाकवेवाडी अभिनंदन एजे, खूप सारे शुभेच्छा। हेलो हेलो, थँक्यू सो मच। नक्कीच आपण लहू सरांचा आवाज ऐकला। नेक्स्ट मॅच आपल्यापर्यंत जरूर पोहोचते। श्रीनिनाई चषक 2024 मध्ये येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुदेवं सर्वकार्येषु सर्वदा। महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा। मी समालोचक अजित देसाई नक्कीच तुमच्यापर्यंत जोडलोय। पहिली मॅच, पहिला चेंडू विकेट मिळाला असता नक्कीच दोन्ही टीमचे 12वे खेळाडू पाठवायचे, लक्षात घ्यायचंय। एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते वांगवेल क्रिकेट क्लब महीन आणि त्यांच्यावर फाईट करणारा संघ सर्वे 11 सर्वे। या दोघांमध्ये लढत रवी बोरगे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे। फटका चांगला आहे मिड ऑफ ला, झेल ड्रॉप। क्रिकेट मध्ये झेल ला फार इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात घ्या। आम्ही वारंवार सांगत असतो तुमच्यापर्यंत, क्रिकेट मध्ये ना झेल फार महत्वाचा। आणि इथून झेल ड्रॉप झाला आणि इथून या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं जीवनदान मिळालं खेळाडूला। एका बाजूला रोहन आणि स्ट्राइक एंडला खेळाडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल टीम वांगवेल महीन संघाचा 12वा खेळाडू पाठवायचा आहे। टीम समालोचन कक्षामध्ये पॅनलाइज केले जाईल, हे लक्षात घ्या। रोहन 12वा खेळाडू कंपल्सरी असेल। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रवीला आपण पाहतोय बोल तयार। हा चेंडू देखील चांगला पाहायला मिळाला। डफा पडल्यानंतर जास्त वेगाने उसळी घेतली, चेंडू निघून गेला। यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आपण जरूर पाहिलं आणि इथून धावा या मॅच मध्ये एक सिंगल येते। स्पीड अप घ्या, वेळेचं बंधन करणं गरजेचं आहे। हा फटका खेचून काढलाय, चांगला आहे। क्षेत्ररक्षक तिथे असेल त्याच्या आवाक्याच्या बाहेर फेकून दिला। पंचांचा इशारा पण बाउन्स सीमा पार। मिळतील धावा 4, येतोय चौकार। 4 आणि धाव संख्या पुढे सरकते आपल्याला पाहायला मिळेल 5 आणि स्कोर बोर्ड लॉस ऑफ द 0 विकेट। आतापर्यंत षटक हाताळत असताना धावा खर्च केल्या 5। गोलंदाजी चांगली आहे, अतिशय चांगली गोलंदाजी रवीची आपण पाहिली। आणि या मॅच मध्ये काहीतरी वेगळं चित्र होणार का? चेंडू झाले आतापर्यंत या मॅच मध्ये 4 चेंडूचा खेळ झाला। 2 टू गो। हा चेंडू फटका चांगला आहे, जरूर फक्त धावा मिळतील। एक सिंगल, पंचांचा इशारा पोहोचलाय। सिंगल डबलने धावा बनवाव्या लागतील या मॅच मध्ये। आपण बघायला गेलं तर धावा बनवणं फार गरजेचं आहे, कारण क्रिकेट आहे। सर्वे 11 सर्वे हा संघ चांगला, अतिशय चांगले चांगले खेळाडू त्या संघामध्ये। एका बाजूला रवी, दुसऱ्या बाजूला अमर, सनी। हे क्षेत्ररक्षण चांगलं आहे आपल्याला पाहायला मिळतं। सरपंच देखील इन ऍक्शन आहे। आज कुठेतरी सनराज कुठेतरी मैदानाच्या बाहेर आहे, थोडीशी दुखापत आहे। एक चांगला खेळाडू टीम सर्वे सर्वेचा, एक स्टार म्हटलं तरी हरकत नाही आहे। आणि इथून आज तो व्यासपीठावरती आहे सनराज बोरगे आपल्याला पाहायला मिळतोय। आपण काहीतरी किस्सा बॅट घेऊन काढला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये आहे। क्षेत्ररक्षक पाठला करतो सनी, चेंडू थांबवला। एक सिंगल मिळते आहे, सिंगल डबल वरती समाधान मानावं लागेल। आणि जास्तीत जास्त सांगायला गेला आपण गोलंदाजी करत असताना वेग असून महत्वाचा नाहीये, व्हेरिएशन असणं फार इम्पॉर्टंट आहे। आणि या मॅच मध्ये अमोल दादांच्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार देत आहोत। या हवी प्रणय कॅमेरामॅन, अगदी ही क्षणचित्र दाखवली जातील। पहिल्या सामन्यामध्ये आपल्या चांगल्या खेळाच्या जोरावर मात्र विजय प्राप्त करून दिला अविने श्री तुकाराम डाकवे साहेब
उपसरपंच डाकवेवाडी ओम साई ट्रॅव्हलचे सर्वे सर्व यांच्या माध्यमातून टी शर्ट आणि हॉटेल दक्कन यांच्या माध्यमातून आपल्याला एक कुपन दिलं जात आहे चिकन थाळीवर 50% ऑफ. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. नक्कीच आपण ऐकतो एक चांगला असा आवाज प्रत्येकाचा मात्र मंत्रमुग्ध करतात. आवाज आपल्या कानापर्यंत जरूर असतो. ते लहू सरांचा आवाज आपण दरवेळी नक्कीच ऐकत असतो. आपल्याला पाहायला मिळतं या मॅच मध्ये बॉलर नंबर 2 ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. आपल्याला पाहायला मिळेल प्रकाश गोलंदाजी मार्क वरती. प्रकाश ओव्हर नंबर 2 सेकंडला खेळाडू पाहायला मिळतो आपल्याला. अतिशय चांगलं क्रिकेट रंगत असताना आजचा दिवस पहिला आहे. गर्दी फार कमी असेल. उद्या दिवस अंतिम आहे. गर्दी फार असेल. रविवारचा दिवस म्हटला तर वेग फार. गोलंदाजी मध्ये धार टप्पा पडल्यानंतर निघून जातोय. वाईटचा इशारा पंचांचा आपल्यापर्यंत पोहोचला. हा चेंडू वाईट आहे आणि धावा बनवणं फार गरजेचं आहे या मॅच मध्ये. लक्षात घ्या. एक क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट मध्ये हार जीत नक्कीच होत राहते आणि हो टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू थांबणार नाहीये. निघून जातोय. फेकून दिला बॉन्ड लाईनच्या बाहेर. बिग 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 षटकार. मिळतील धावा 6. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय योगेशच्या बॅट मधून एक नजाकत पाहण्याजोगा अफलातून येतोय. मॅक्सिमम षटकार. A1 क्वालिटीचा ब्रँड दाखवला. फेकू दिला बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी हे क्लास आहे. आणि क्रिकेट आहे ना, क्रिकेट मध्ये जर तरला महत्व नाहीये मित्रांनो. हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आणि इथून आपण पाहिलं ना षटकाराला प्रकाश वरती आला. अजून एक चांगला फटका स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवायचा होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आपण पाहिलं सनीला. चेंडू लगेचच उचलला. फेकी करेपर्यंत एक सिंगल इथून मिळते. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 15 या आकड्यावरती आपण जरूर पाहतो. आणि हे क्रिकेट आहे मित्रांनो. आणि क्रिकेट मध्ये धावा येणं फार गरजेचं आहे. धावा बनवणं फार गरजेचं आहे. आणि धावा येत आहेत. धावा थांबत नाहीये. वेगाने येत आहेत. सेकंडला आलाय डावकुऱ्याचा खेळाडू रोहनला आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 धावसंख्या धावफलकावरती 15 या आकड्यावरती. निर्णय चषक 2024 MTC च्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर करतो. आणि आपल्याला पाहायला गेलं ना ही स्पर्धा अतिशय चांगल्या रीतीने कव्हर होत असताना आपण पाहतोय MTC च्या लाईव्हच्या माध्यमातून. इथून धावसंख्या धावफलकावरती 15 चेंडू झाले आतापर्यंत. 2 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 15 या आकड्यावरती आहे. हे षटक फार महागडं ठरतंय की काय. ओव्हर नंबर 2 प्रकाश गोलंदाजी मार्कवरती असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथून या मॅच मध्ये काहीतरी वेगळं. ओहो चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर निघून गेला. डोळ्याची पापणी लवते की लवते चेंडू निघून जातो. ही गोलंदाजी आहे. चप्पा चांगला, लाईन चांगली आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून गेला. आणि इथून कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतं रोहनला शांत ठेवलाय. आणि इथून धावा बनवणं फार गरजेचं आहे. टप्पा पडल्यानंतर हा देखील चेंडू चांगला. टप्पा पडल्यानंतर थोडासा यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळाला. बीट झाला. एक सिंगल इथून मी ते रवीला आपण पाहिलं. आणि रवी बोरगे एक चांगला खेळाडू आपण पाहतो. टीम सर्वे 11 सर्वे संघाचा डेबेवाडी प्रीमियर लीग मध्ये देखील आपण पाहिलं चॉईस म्हणून खेळला. अतिशय धावा देखील चांगला करत होता. थोडीशी बॅटिंग थोडीशी झाली नाही. आपण पाहिलं टेनिस क्रिकेट विश्वातील एक चांगलं क्रिकेट आपण या विभागामध्ये पाहत असतो. पाटणचे सर्वच खेळाडू आपण पाहतो ना आता चांगले चांगले क्रिकेट त्यांच्या माध्यमातून. पाला फुल टॉस आहे. फक्त दिशा दिले. क्षेत्ररक्षक आहे. दोन्ही हात खुलले. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. टिक फॉर टॅक तस्यात तसे उत्तर. षटकार ढोकलाय ना मी देखील कमी नाहीये. गोलंदाजी सुरेख आहे. टप्पा पडल्यानंतर इथून कुठेतरी आपण पाहिलं माघारी परतावं लागलं. पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम वांगवेल क्रिकेट क्लब मैन या टीमला लागतो. पहिला धक्का माघारी परतावा लागेल योगेशला. आल्या पावली मैदानाच्या बाहेर जावं लागतं. हे क्रिकेट मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं. जरी षटकार ढोकला ना मी मगाशीच सांगितलं गोलंदाजी करत असताना वेग असून महत्वाचा नाहीये. व्हेरिएशन असणं फार इम्पॉर्टंट आहे गोलंदाजीमध्ये. आणि नक्कीच आपण पाहायला गेलं ना इथून गोलंदाजी चांगली राहिली आहे. 16 या आकड्यावरती चेंडू झाले 5. एक विकेट टीम
वांगवेल क्रिकेट क्लब मैन यांच्या खात्यामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथून नवीन बॅटल मैदानाच्या आतमध्ये येत असणार. टीम वांगवेल क्रिकेट क्लब मैन 12वा खेळाडू अजून देखील आला नाहीये हे लक्षात घ्या. टीम रोहन इथून हा चेंडू सुरा गेले कॅप्टन मारायचा होता बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये, निघून जातोय चेंडू चांगला. आणि इथून षटक ओव्हर नंबर 2 संपलं आणि 12 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावरती 16 आणि अजूनही चार षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. 12वा खेळाडू कंपल्सरी असणं फार गरजेचं आहे, स्पर्धेचा नियम आहे हे लक्षात घ्या. 9 सेकंडला रणधीर, नवीन खेळाडू रणधीर आला आपल्याला पाहायला मिळतं. टीम वांगवेल क्रिकेट क्लब मैन या टीमचा एका बाजूला सळवे आणि इथून ही मॅच रंगतदार पाहायला मिळेल. सळवे 11 सळवे आणि दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळत असताना वांगवेल क्रिकेट क्लब मैन. अतिशय चांगलं क्रिकेट असं रंगत असताना पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ओमकार आला. ओव्हर नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आपल्याला पाहायला मिळतं श्री निनाई देवी चषक 2024 मध्ये येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. हा चेंडू टप्पा पडला, इथून फक्त दिशा दिले, धावा किती असणार पंच आपल्याला कळवतील. चेंडू टप्पा पडल्यानंतर थांबला आणि तिथून एक सिंगल मिळते आणि सिंगल खात्यामध्ये जाऊन धावसंख्या वाढेल ती 17 या आकड्यावरती. तर माननीय सन्माननीय राहुल दादा टेटमे यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. वेलकम आहे दादा या व्यासपीठावरती, तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. व्यासपीठ आपलं आहे आणि जो या पाटण तालुक्यामध्ये आलाय ना त्याचा मान सन्मान सत्कार करणं फार गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि आपण नक्कीच या क्रिकेटमध्ये जो येतो त्याचा मान सन्मान सत्कार जरूर केला जातो. या दादा तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. वेलकम आहे निनाई देवी चषक 2024 मध्ये. मॅचकडे ओढतोय दुसरा चेंडू, हो टप्पा पडल्यानंतर हा चेंडू सरळ निघून जातोय. इशारा काय पंचांचा निर्धाव रिव्ह्यू घेतला, पंचांचा इशारा रिव्ह्यूचा 2 मिनिटं तुमच्यापर्यंत डिसिजन कळवतो. वाईट आहे की नाही नक्कीच तुमच्यापर्यंत आम्ही समजवणार आहे, लक्षात घ्या. दोन मिनिटं डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवतो. वाईट असेल की नसेल हे तुमच्यापर्यंत लगेचच आम्ही कळवणार आहे. ही स्पर्धा अतिशय चांगली आहे. उद्याचा दिवस खास असणार आहे, उद्याचा दिवस अंतिम आहे आणि उद्याच्या दिवसामध्ये काहीतरी वेगळं चित्र जरूर पाहायला मिळेल. कोणता संघ आजच्या दिवसामधून वरती येणार आणि कोण या स्पर्धेमध्ये नक्कीच काहीतरी वेगळं चित्र दाखवणार या मॅच मध्ये आपण जरूर पाहणार आहोत. वाईट असणार आहे डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवलाय, पंचांचा इशारा वाईट. नक्कीच रिव्ह्यू सक्सेसफुल ठरला आणि इथून आपल्याला पाहायला मिळाला एकच रिव्ह्यू असणार आहे स्पर्धेचा नियम. आणि हो रोहनच्या बॅट मधून चेंडू उंच केला, क्षेत्ररक्षक तिथे सरपंचला पाहायला मिळालं. छोटा पॅकेट बडा धमाका करणार होता की काय, मात्र नाही, कुणाकडून 500चं कॅश प्राइज जरूर होतं. आजचा दिवस सरपंच भरून निघाला असता, झेल घेणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि इथून पहा सिराजला तुम्ही बसवलाय आणि सरपंचला घेतलाय म्हणजे जास्त मोठी दुखापत आहे. सिराजला पहा एक क्रिकेट वेडा आपल्याला पाहायला मिळतं, क्रिकेटवरचं प्रेम. सरपंच प्रत्येक वेळी सळवे 11 सळवेच्या सोबत राहत आहे. फटका चांगला क्षेत्ररक्षक आहे, प्रकाशला पाहायला मिळालं. झेल ड्रॉप आतापर्यंत दुसरी झेल ड्रॉप आहे आणि क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच. कॅच सोडली आहे, मॅच सोडली की काय. टीम सळवे 11 सळवे संघ अजून बॅटिंग बाकी आहे आणि या मॅच मध्ये काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळेल का. चांगलं क्रिकेट, चांगला खेळ इथून करावा लागेल. ही स्पर्धा अतिशय चांगली आहे. आपण बघायला गेलं तर निनाई देवी चषक 2024 पुन्हा एकदा चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर फार उसळी घेतली. पंचांचा इशारा एक सिंगल मिळते
धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल टोटल 22 अँड स्कोरबोर्ड लॉस ऑफ द 1 विकेट. आतापर्यंत चेंडू झाले या मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 3 मध्ये ओमकार गोलंदाजी करत असताना 5 चेंडूचा खेळ झाला. 1 टू गो. शेवटचा चेंडू असणार आहे. 4 झाले. 4 बॉल 2 टू गो. अजूनही 2 चेंडू शिल्लक या मॅच मध्ये. ओमकार गोलंदाजी ट्रॅक वरती. सायकलला रणधीर. फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहे. दोन्ही हात खुलले. सनीने झेल टिपला. ज्या खेळाडूच्या हातामध्ये झेल गेला ना तर लवकर सुटत नाही हे लक्षात घ्या. टीमचं लोचिंग काम आहे आणि इथून झेल टिपला माघारी परतावा लागेल रणधीरला. नवीन बॅटल मैदानाच्या आतमध्ये आलाय. टीम वांगवेल महिन संघ कंपल्सरी टीम 12वा खेळाडू 4 वेळा कॉल केला. तुमच्यापर्यंत अजून देखील 12वा खेळाडू नाहीये हे लक्षात घ्या. कंपल्सरी असणं गरजेचं आहे. हे क्रिकेटचा नियम आहे. स्पर्धेचा नियम आहे. तो तुमच्यापर्यंत पोहोचवतो. नवीन बॅटर संतोष मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू झाले 5. 1 टू गो. दादा बॅटल लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरावं. वेळेचं बंधन करणं फार गरजेचं आहे आणि इथून आपल्याला पाहायला मिळतं बॉल तयार. ओहो टप्पा पडल्यानंतर वाईटचा इशारा. लाईन थोडीशी बिघडली आहे. थोडासा चेंडू फिरला बाहेर गेला. तिथून वाईटचा इशारा बन्सनचा पोहोचला आपल्यापर्यंत. धावसंख्या 23 जास्त नाहीये या मॅच मध्ये पाहायला गेलं तर 23च जावा. चेंडू झाले आतापर्यंत 5. शेवटचा चेंडू असणार आहे ओव्हर नंबर 3 तिसऱ्या षटकामधला या मॅच मध्ये. पुन्हा एकदा बॉल तयार. बॅटची कडा पुन्हा एकदा झेल मात्र नाहीये. थोडासा क्षेत्ररक्षक पोहोचला नाही. एक सिंगलच मिळते आणि सिंगलने धावसंख्या पूर्ण झाली आहे ती 24च्या घरामध्ये. ओव्हर नंबर 3 देखील संपलं आणि शेवटच्या षटकामध्ये कोणता गोलंदाज वापरणार आपण. टीम सर्वे 11 सर्वे टीम मीटिंग घेऊ नका पण लगेच क्षेत्ररक्षण सजवायला सांगायचं आणि चौथा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये तयार करायचं हे लक्षात घ्या. हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटवरचं प्रेम. क्रिकेट म्हटलं तर अर्थातच फार अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. या मॅच मध्ये इथून 6 चेंडूचा खेळ शिल्लक. 18 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 24च्या घरामध्ये. 6 चेंडू अजूनही या मॅच मध्ये शिल्लक आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज चौथ्या षटकामध्ये काढला. नाव आहे गोलंदाजाचं अमित. ओव्हर नंबर 4 शेवटचं षटक. पहिला चेंडू फार बाहेर गेला. टप्पा पडल्यानंतर वाईटचा इशारा. इथून पोचला वाईट आला. इथून या मॅच मध्ये पुन्हा एकदा चांगला चेंडू. फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहे तिथून आपल्याला पाहायला मिळाला ओमकारला. फेकी गेली. एक सिंगलच फक्त आणि जो सलामीला आलेला खेळाडू आपण रोहनला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अजून देखील आहे आणि इथून ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून जरूर सरपंच पप्या जरूर घेतला आपण जरूर पाहतोय. छोटा पॅकेट आहे साला बडा धमाका आपल्याला पाहायला मिळतो आणि इथून एक चेंडू झाला. धावसंख्या धावफलकावरती धावफलक 26च्या घरामध्ये. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकेटला रोहन. या मॅच मध्ये काहीतरी वेगळं. बॉल तयार. फटका चांगला. रोहनच्या बॅट मधून आल्या बरोबरच फेकू दिला. अमित वरती आला. जाईल सीमारेषे पार. सीमा पार. षटकार पाहायला मिळतो. साला रुकेगा नाही ठोकेगा आणि निघून जातोय. झुकेगा नाही मी सांगतोय रोहन. आणि इथून धावा येतात थांबणार नाहीयेत. धावसंख्या धावफलकावर ती वेगाने वाढली ती मात्र 32 32च्या घरामध्ये.
अमित वरती हल्ला चढवला, इथून धावा नव्हत्या, धावा थोड्याशा कमी होत्या. एक षटकार आल्यानंतर धावा वाढल्यात आणि इथून अशीच बॅटिंग करावी लागेल रोहनला. आपली टीम थोडीशी अडचणीमध्ये आहे, धावा बनाव्या लागेल. 4 षटकामध्ये कमीत कमी 50 धावा तरी पाहिजेत. तर चांगला क्रिकेट खेळायचा असेल, चांगला खेळ दाखवायचा असेल त्या मॅच मध्ये. अजून एक आहे की काय फटका, अजून एक चांगला आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतो, प्रकाशला पण पाहिलं, चेंडू थांबवला, 1 बाउन्स लगेच हातामध्ये थांबवला. इथून तोपर्यंत 2 धावा वेगाने कंप्लीट होतात. सायकिंगला आला रोहन, जास्त वेळ होता चेंडू हवेमध्ये, 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या. चांगलं क्रिकेट या मॅच मध्ये नक्कीच दाखवावं लागणार आहे. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर हा चेंडू देखील सुरेख चेंडू थोडासा रवीला थांबवता आला नाहीये हातामध्ये. जर हातामध्ये थांबवलं असतं विकेट आली असती, एक सिंगल आली आहे. चेंडू झाले आतापर्यंत 4, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल हा चेंडू देखील उंच गेलाय, झेल ती शक्यता, रवी स्वतः झेल खाली, मात्र चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये जातो. एक सिंगल त्यांचं देखील स्वागत आहे. निनाई देवी चषक 2024 36 आणि स्कोर बोर्ड. शेवटचा चेंडू आहे, हलक्या हाताने खेळून काढला. इथून एक सिंगल. शेवटच्या चेंडूत एक सिंगल. धावसंख्या फलकावरती 37 झाला. 38 धाव्यांचं लक्ष या मॅच मध्ये आहे आणि इथून 38 धाव्यांचं लक्ष पार मध्ये बदल होतो तसं नाही. तर 38 धावा बनवायच्या त्या मॅच मध्ये. टीम सर्वे 11 सर्वे आपण पाहतो सरपंचला, त्याच्या मागे सनी, अनिकेत, एक पाटण तालुक्याची शिस्त आहे. लाईनअप हा कंपल्सरी आहे. ही पाटण तालुक्याची शिस्त आपल्याला पाहायला मिळते. शिवा जाधव बॉक्स चर्चेत राहिलेला खेळाडू आहे, अध्यक्ष आहेत पाटण तालुक्याचे, नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. सदतीस झाला. 38 धाव्यांचं लक्ष पार करायचं आहे टीम सर्वे 11 सर्वे या संघाला. आई वडजाई देवी मालधन, विपक्ष शिवप्रेमी बांबूची वाडी, दोन्ही टीमचे कर्णधार. चला या आणि या लक्षात घ्या, लाईनअपची शिस्त आपली पाटण तालुक्याची आहे ती पाळायची आहे. लाईनअप मध्ये आतमध्ये जा. दोन्ही टीम कर्णधार शिवप्रेमी बांबूची वाडीचे आलेले आहेत. आई वडजाई देवी मालधन. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. नेक्स्ट मॅच तुमच्यापर्यंत आई वडजाई देवी मालधन आणि दुसऱ्या बाजूला संघ शिवप्रेमी बांबूची वाडी. हा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्या समोर दिसेल. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीमचे कर्णधार रिपोर्ट करणं फार गरजेचं आहे. आपल्याला टॉस करायचा. ही मॅच जशी संपेल तसं नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करणार आहोत. तर टीम सर्वे 11 सर्वे संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचा. सलामीची जोडी एका बाजूला रवी असेल, दुसऱ्या बाजूला कोण असणार आहे आपण नक्कीच बघणार आहोत. निनाई देवी चषक 2024 आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाच्या दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आई वडजाई देवी मालधनचे कर्णधार, चला प्लीज या. सिंगम आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. शिवप्रेमी
11 बांबूची वाडीचे कर्णधार आलेले आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आई वडझई देवी मालदन प्लीज कर्णधार टॉस साठी या. वडसाई देवी मालदन विपक्ष शिवप्रेमी 11 बांबूची वाडी यांच्या दरम्यानचा हा ब गटातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. चला टीम वांगवेली मोहीम जास्त वेळ घेऊ नका, त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि सामना आपण चालू करणार आहोत. टॉस केला जाईल. टेल इज अ कॉल. इट इज अ हेड. अभिनंदन, नाणेफेक जिंकले. महत्वाचा निर्णय काय असेल? महत्वाचा निर्णय म्हणजे बॅटिंग असेल, कारण आमची पोरं एक एक करून यायला लागले. 6 जण झाले, तर बॅटिंग करू पहिल्यांदा, बघू पुढचं कसं काय होतं. थँक्यू सो मच सिंगम, खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकलाय सिंगम यांनी आणि फलंदाजीचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. थँक्यू सो मच. मॅचकडे आपण होतो. एका बाजूला संघ पाहायला मिळतो सर्वे 11 सर्वे आणि दुसऱ्या बाजूला आपण वांगवेल क्रिकेट क्लब महिन या दोघांमध्ये लढत पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच टॉस विन झालाय मालदन संघाने बॅटिंग घेतली आपल्याला पाहायला मिळते आणि इथून मॅच मध्ये पहिलं षटक हातात असताना रवीसाठी बॅटची गड आहे आणि इथून आपल्याला पाहायला मिळतं एक सिंगल मिळते. 38 धाव्यांचं लक्ष फार मोठं नाहीये मॅच मध्ये. 38 धावा इथून पार करायच्या आहेत. एका बाजूला संघ सर्वे 11 सर्वे पाहतोय, दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहतोय टीम मईद. ही लढत फार इम्पॉर्टंट आहे. या मॅच मध्ये 38 धावा बनवायच्या. सेकंडला प्रकाश जिद्द आहे, चिकाटे खेळाडू, त्याच्या बॅटमधून धावा जरूर येतील आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल दत्ता. पुन्हा एकदा चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा शरीराला डील झाला, त्यानंतर एक इथून आपल्याला पाहायला गेलं तर सिंगल मिळते. पंचांचा इशारा लेग बाईसचा आपल्यापर्यंत पोहोचला आणि इथून धावा नक्कीच या मॅच मध्ये येत आहेत. मात्र या मॅच मध्ये इथून धावा करणं फार गरजेचं आहे. लक्षात घ्या, धावा बनवणं फार इम्पॉर्टंट आहे आणि धावा येत आहेत, धावा येणं फार गरजेचं आहे. आणि या मॅच मध्ये कितपत धावा येत आहेत आपण जरूर बघणार आहोत. तर विजय माने तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे, वेलकम आहे. या दादा व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतं आणि इथून या मॅच मध्ये धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 5 आणि स्कोरबोर्ड. 38 धाव्यांचं लक्ष या मॅच मध्ये. इथून 38 धावा पार करायच्या बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा ओहो, चांगला चेंडू आहे, टप्पा पडल्यानंतर निघून जातोय. चांगली लाईन, चांगला टप्पा इथून आपल्याला पाहायला मिळाला. 38 धाव्यांचं लक्ष आहे, लक्ष फार मोठं नाहीये. 38 धावा या मॅच मध्ये बनवायच्या टीम सर्वे 11 सर्वे संघाला. एक सिंगल देखील आहे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. सिंगल डबलने क्रिकेटमध्ये ना सिंगल डबलला फार प्राधान्य आहे. बघायला गेलं तर षटकार आणि चौकाराला जेवढं प्राधान्य नाही तेवढं सिंगल डबलला आहे. इथून फटका चांगला आहे, वा गॅप चांगली आहे आणि निघून जातोय गोळी सारखा, थांबणार नाहीये. सीमा रेषावार सुरेख चौकार आणि धावसंख्या धावफलकावरती 10 या आकड्यावरती पाहायला मिळते. दहा धावा आल्यात. या मॅच मध्ये आता बाहेर पाहायला मिळते 10 धावा आल्यात. सरपंच स्वागत आहे तुमचं देखील. आज इनॅक्शन मध्ये आपण जरूर पाहिलं. एक झेल तर एक ड्रॉप झाला, हरकत नाहीये, चांगला प्रयत्न आहे. क्रिकेटवरचं प्रेम आहे, सर्वे 11 सर्वे या संघावरती असं प्रेम आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये वापरला जातोय, आपण जरूर बघणार आहोत. दुसऱ्या षटकामध्ये कोणाला काढलंय? निखिल आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये.
धावसंख्या 10 या आकड्यावरती. इथून चांगलं क्रिकेट नक्कीच मॅच मध्ये खेळावं लागणार आहे. धावा बनवणं फार गरजेचं आहे. 18 बॉल अजूनही 28 धावेंचं लक्ष या मॅच मध्ये आहे. पुन्हा एकदा ओहो खराब चेंडू आहे की काय आणि हो नो उघडा डोळे पहा नीट पुढचा चेंडू फ्री हिट आणि इथून संधीचं सोनं करावं लागेल. नो प्लस पंच या टोटल 2 धावा असतील. 5 धावा चौकार देखील आला. हे क्रिकेट आहे मित्रांनो. आणि जिथे नो आल्यानंतर 4 धावा देखील आल्या. सुरेख चौकार पाहायला मिळाला आणि धावा थांबणार नाहीये. हा रवी बोरगे रन मशीन आहे, लोकल नाही आहे आणि इथून ही ट्रेन आहे, बुलेट ट्रेन आहे, थांबणार नाहीये. धावा येणं फार गरजेचं आहे आणि तिथं धावा येत आहेत. तो खेळाडू आपण पाहतोय गोलंदाज निखिल वरती हल्ला चढवला. बॉल तयार. पुन्हा एकदा हो चांगला चेंडू. डिसिजन काय आहे? फ्री हिटचा होता. पंच इशारा आपल्यापर्यंत पोहोचवतील. हा एक वन बाउन्सचा कॉल दिला. पंचांचा इशारा लगेचच आपल्यापर्यंत पोहोचला आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात 15 या आकड्यावरती लक्ष. 38 धावेंचं लक्ष इथून पार करायचं मॅच मध्ये. 38 धावा 17 चेंडू 23 धावेंची गरज. 23 अजूनही या मॅच मध्ये बनवायचे. सुरेख वाईटचा इशारा. टप्पा चांगला होता, लाईन चांगली आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू समजला नाही रवीला, निघून गेला, मात्र थोडासा बाहेर आला. वाईटचा इशारा नक्कीच पंचांचा आतापर्यंत पोहोचला. इथून धावा करणं फार गरजेचं आहे. या मॅच मध्ये धावा करणं ना फार इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात घ्या. सर्वे 11 सर्वे संघ फाईट करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच आपल्यापर्यंत मालदन आणि बांबूची वाडी या दोघांमध्ये होईल. हो चांगला चेंडू रवीला थांबवून ठेवला, आकडून ठेवला, जकडून ठेवला, रणनीतीवरती ब्रेक लावला, पायामध्ये बेड्या ठोकल्या अक्षरशः ना. हा चेंडू सुरेख होता. हा निखिल गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी, लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे, धावा येत आहेत, थांबत नाहीये आणि इथून धावा येणं फार गरजेचं आहे, हे लक्षात घ्या मॅच मध्ये. पुन्हा एकदा हा खोदून काढला. खालचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या अवकाशा बाहेर. जास्त वेळ थांबणार नाहीये, निघून जातोय. सुरेख चौकार. मिळतील धावा 4 ने धावसंख्या पुढे सरकतीये ती 20 या आकड्यावरती. 20 आणि स्कोर बोर्ड 20 धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये दुसरं मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच आई वडजाई देवी मालदन आणि शिवप्रेमी बांबूची वाडी या दोघांमध्ये होणार आहे आणि टीम मालदन टॉस विन इलेक्ट टू फर्स्ट बॅट आणि क्षेत्ररक्षण सजवेल तो संघ शिवप्रेमी बांबूची वाडी या दोघांमध्ये लढत होणार आहे. बॉल तयार. इथून गुडघ्यावरती जरूर बसला होता, मोठा फटका खेळायचा होता. बॅटला थोडस कट झाला, बॅट वरती व्यवस्थित चेंडू आला नाही, तो निघून जातो. एक 20 या मॅच मध्ये. आता मात्र वेगळं चित्र पाहिलं. इक्वेशन तुमच्यापर्यंत आम्ही जरूर करवणार आहे. 14 चेंडू अजूनही बनवायचे या मॅच मध्ये. 18 समीकरण 3 षटकार या मॅच मध्ये माराव्या लागतील. हो चांगला क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाने चेंडू थांबवला, मात्र थोडस क्षेत्ररक्षण खराब झाला. एक सिंगल असती ते मिळेल. अतिशय चांगलं असं क्रिकेट नक्कीच पाहायला मिळतं. 18 धावा अजूनही या मॅच मध्ये बनवायच्या आहेत आणि आता मात्र 17 नक्कीच एक धाव कमी झाली. महेश विराट आपल्याला पाहायला मिळतो. टीम सर्वे 11 सर्वे इथून स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू थांबवलाय. चांगला चेंडू हाताळला. षटक नंबर दुसरं देखील संपलं. 12 चेंडू इक्वेशन मॅच मध्ये 17 ची गरज आहे. सरपंच थोडं लक्ष असतं, बारीक लक्ष जरूर असतं सरपंचांचं आपल्याला पाहायला मिळतं. कारण बघायला गेलं ना सरपंच लक्ष प्रत्येक धावेवरती असतं, खेळाडूंवरती असतं, क्रिकेट वरती प्रेम आहे. सर्वे सर्वे पाठी राखा, पाठीचा कणा म्हटलं ना तरी हरकत नाहीये. प्रत्येक वेळी टीमच्या पाठीशी जरूर असतो. आपण पाहतोय सरपंच पप्प्या 2 नाव आहेत याला आपल्याला पाहायला मिळतं आणि इथून धावा येणं फार गरजेचं आहे मॅच मध्ये. 12 बॉल 17 ची गरज या मॅच मध्ये.
इथून 12 बॉल अजूनही बनवायच्या मॅच मध्ये 17 धावेची अजूनही गरज. स्पीड अप घ्या संतोष. ओव्हर नंबर 3 टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. काही गोलंदाजी राहिली आहे. चांगला टप्पा आहे, चांगली लाईन. इथून निघून जात आहे. तसे चेंडू कमी होतील तसं थोडस प्रेशर रिलीज होईल. टीम सळवे एक मोठा फटका येणं गरजेचं आहे, नाहीतर कुठेतरी टीम वांगवेल बाईन थोडासा चटका देऊन जाईल सळवे संघाला. एक मोठा फटका येणं फार गरजेचं आहे या ओव्हर मध्ये टीम सळवे संघासाठी. आलाय की काय, मात्र चेंडू फसवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे झेल, उलट झेल घेणं फार इम्पॉर्टंट असतं. आणि इथून आपण पाहतोय 2 धावा आल्या. आता या मॅच मध्ये बनवायचे 15 बनवायच्या होत्या 17. 2 धावा मायनस झाल्या. इथून अजूनही बनवायच्या 15 धावा. रवी फटका तर चांगला उंच गेलाय, रोहनच्या हातामध्ये जातोय आणि हो महत्वाचा मासा गळ्याला लागलाय, जो पत्र आपल्याला पाहायला मिळतोय. माघारी परतावा लागेल रवीला. आणि इथून मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय विकेटचं पतन. आता मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन राहुल अमरला जावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. इथून आपल्याला पाहायला मिळेल. आणि अमरला चांगले क्रिकेट दाखवावं लागेल. संघाचा कॅप्टन आहे, जरूर पाठीवर थाप मारली आहे रवीने. आणि रवीला माहिती आहे माझी विकेट गेली आहे, मी मैदानाच्या बाहेर आहे, मॅच जिंकायची तर जरूर आहे आणि धावा करणं फार गरजेचं आहे या मॅच मध्ये. आणि आता समीकरण बदललं. इथून 9 बॉल आणि बनवायचे आहेत 15 धावा. 9 चेंडू 15 धावांची गरज या मॅच मध्ये अजून देखील आहे. इथून 9 धावा 9 बॉल 15 करणं फार अवघड नाहीये. एक मोठा फटका आला तर मॅच मध्ये येऊ शकतो. अमर संघाचा कॅप्टन जिंकवणार का मॅच, या मॅच मध्ये आपण जरूर बघणार आहोत. काहीतरी वेगळं चित्र नक्कीच करणार का या मॅच मध्ये अमर. तर या मॅच मध्ये अजूनही धावा बनवायच्या आहेत. चांगला चेंडू आहे, चांगला टप्पा आहे, स्ट्राइक स्वतःवर ठेवायची आहे. आणि इथून स्वतःवरती विश्वास ठेवलाय अमरने, स्ट्राइक स्वतःवरती ठेवलाय. आणि इथून नक्कीच काय होणार आहे, टीम सळवे 11 सळवे की वांगवेल महिनच्या बाजूनी सामना राहतोय. अजून मॅच संपली नाहीये. 8 बॉल. ओहो, डोळ्याची पापडी लवते की लवते चेंडू निघून जातोय. आणि इथून एक सिंगल येते. 7 बॉल 13 समीकरण. 7 बॉल 4 चौकार, 7 बॉल 3 षटकार ह्या मॅच मध्ये मारायचे आहेत. ते टीम सळवे 11 सळवे संघाला आपल्याला पाहायला मिळेल. इथून करायचे आहेत. चांगला चेंडू आहे, चांगला टप्पा आहे, समजला नाहीये. आता समीकरण बदललंय. लेग बाईटचा इशारा पंचांचा. 6 बॉल बनवायचे आहेत 12 रन. सरपंच टेन्शन मध्ये आलेत, घाम फुटलाय, कारण मॅच मध्ये काय होणार. 6 बॉल 12 समीकरण चेंज झालंय. आता कुठेतरी मॅच मध्ये वेगळं चित्र, ऑक्सिजन द्यायला लागेल सरपंचला, कारण सनराज देखील नाराज आहे. आज इनॅक्शन मध्ये असता तर मॅच राहिली असती की काय टीम सळवेच्या बाजूनी. थोडा एंजर्ड आहे, षटकारांचा भाष्य आहे टीम सळवे संघाचा. तो सनराज आपण पाहतोय.
आणि इथून 6 बॉल 12 कोण येणार या मॅच मध्ये? हिरा चमकणार का? कॅप्टन बनवणार का धावा चांगल्या या मॅच मध्ये? आणि टीम सर्वे सर्वे संघाला विजय मिळवून देणार आहे का? इथून या मॅच मध्ये आपण बघणार आहोत कोणाच्या हातामध्ये मॅच. 6 बॉल 12 ची गरज. नॉन सेकंडला प्रकाश जो सलामीला आला आणि शेवटच्या षटकामध्ये आला रोहन. ज्या खेळाडूच्या बॅट मधून धावा आल्या, संघाला गरज असताना धावा संघ अडचणीमध्ये होता तिथे वरती आणण्याचं काम रोहनने केलं. आणि या मॅच मध्ये आता देखील संघ अडचणीत आहे. 6 बॉल 12 2 मोठे फटके देतील चटके. आणि इथून या मॅच मध्ये 6 चेंडू 12 ची गरज. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅक वरती अमर साठी. हो हो चांगला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक सिंगल मिळते. थोडस क्षेत्ररक्षण खराब झालं. जिथे होती 1 तिथे मिळाला 2 धावा. आता 5 बॉल 10. खाली बसलेले उभे राहिले. टीम सळवे कारण माहिती आहे काही देखील होऊ शकतं. आणि जेव्हा एका धावेने संघ कमी होतो ना तेव्हा आपल्याला पाहायला मिळतं काहीतरी वेगळं होऊ शकतं. ओहो अमर थांबणार नाहीये. मस्तक पे दस्तक आलाय. सरपंच आवाज वाढलाय कारण षटकार आलाय. आणि पहा अजून एक मार. आणि या मॅच मध्ये समीकरण बदललं. 4 बॉल 4. अमर वरती विश्वास आहे. सचिन माने खजिनदार स्टेजवर हेल्मेट काढा. वोडाफोन अमर वरती विश्वास ठेवलाय. चांगला फटका आहे. गॅप फार मोठी आहे. क्षेत्ररक्षक पाहायला भीत. संतोष. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल घातक ठरते की काय? फेकी चुकीची आली. आणि हो जिथे होत्या 2 तिथे होत्या 3. काहीतरी फोनवरती बाबा केला या सरपंचने. फोन फिरवला, धावा आल्या. आणि हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट मध्ये जर तरला महत्व नाहीये. मी मगाशीच सांगितलं. आणि सरपंचने लिंबू फिरवला आणि धावा इथे आल्या. हे क्रिकेट. या मॅच मध्ये एक सिंगल पाहिजे सामना जिंकण्यासाठी टीम सर्वे संघाला. ओहो सामना फिनिश. षटकाराने गेला. कॅप्टन का म्हटलंय सांगू देतो. अमर मॅच मध्ये हार्ड लक टीम. सरपंच तुमचं मत मांडा. सरपंच आपल्याला पाहायला मिळते. सरपंच वर या. सरपंच तुम्ही असं काय केलं? ते अमर मध्ये एवढी ताकद आली. 2 चटकार मारले.